नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अशा प्लॉटमध्ये आलेलो आहोत जिथे फक्त तुरीची इथं लागवड आपल्याला पाहायला मिळते. आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये प्रचंड असं गवत झालेलं आहे आजूबाजूला. परंतु आता तुम्ही बघू शकता की 8-15 दिवस झाले चांगल्या प्रतीचा पाऊस आहे. त्यामुळे त्यानंतर काही दिवसानंतर याच्यामध्ये रोटर करून छानपैकी हे गवत निघून जाईल. आता जर बघितलं तर तसं तुरीचं पीक चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये अंतर जर बघितलं तर साधारणतः 8-8.5 फूट याच्यामध्ये आपल्याला अंतर पाहायला मिळते. आता याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता की कोरच इथं ठेवलेलं हे सगळं हे आहे आणि फक्त याच्यामध्ये तूर लागवड घेतलेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टरनं रोटर होण्यासाठी म्हणजे भुसभुशीत होण्यासाठी आपण रोटर करतो त्यासाठी जागा सोडलेली आहे. आणि चांगल्या पद्धतीने सध्या तरी ही तूर आपल्याला इथं पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, तुम्ही बघू शकता की याची जर लागवड आहे हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खाली जर बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता की एक अशा ट्रॅक्टरच्या माध्यमातून इथं लागवड दिसून येते. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुरीचं पीक सध्या परिस्थितीमध्ये चांगलं आहे आणि यांनी जर अजून याच्यामध्ये दुसरी शेंडे खोडणी केली असती. आता इथं बघा, यांनी पहिली शेंडे खोडणी इथं केलेली आहे सगळ्याची, परंतु यांनी दुसरी शेंडे खोडणी घेतलीच नाही. त्यामुळे काय झालं आहे की चांगल्या पद्धतीने अजून त्याच्यात ग्रोथ व्हायला पाहिजे होती, तर ती ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. शेंडे खोडणीमुळे किती प्रमाणात आपल्याला फायदा होते त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता. म्हणजे जो आपल्या प्लॉटमध्ये आपण सुरुवातीला लागवडीपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या होत्या आणि पहिली शेंडी खुडणी, त्याच्यानंतर दुसरी शेंडी खुडणी, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण दाखवल्या होत्या. आता आपल्याला हा प्लॉट दिसला म्हणून आपण इकडे आलेलो आहोत. आता जर बघितलं तर कुठंच थोडंफार तुरीचं हे झालेलं आहे, नाहीतर प्लॉट जर बघितला तर चांगल्या पद्धतीने जमला आहे. आता आपण असं आडवं दाखवण्याचा प्रयत्न करू. आता जर बघितलं तर याच्यामध्ये जर दुसरी शेंडे खोडणी केली असती, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की पहिली शेंडे खोडणी झालेली आहे. त्याच्यानंतर इथं बघा, आता हा शेंडा इथं मारला आहे आणि दुसरी शेंडे खोडणी जर थोडीशी वर केली असती तर याला चांगल्या पद्धतीने अजून फुटली असती आणि त्याचा निश्चितच फायदा झालेला दिसला असता. जर बघितलं तर वरनं मी तुम्हाला दाखवतो की कोरी सोडलेली ही तूर आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ आहे. आता जर हे गवत जर म्हटलं तर तणनाशक वापरून सुद्धा हे गवत आपल्याला काढता येईल, परंतु थोडंसं पाऊस गेल्यानंतर आपण म्हणजे याच्यामध्ये रोटरच्या माध्यमातूनच हे गवत काढता येईल. आता याचा एकंदरीत फायदा असा पाहायला मिळतो की याला जर बघितलं तर पुढे जर पाण्याची व्यवस्था असली तर पाणी देऊन याच्यात चांगलं उत्पन्न होऊ शकते. परंतु जर बघितलं तर सगळीकडे सर्वदूरच आता चांगल्या प्रतीचा पाऊस आहे आणि पुढं पाणी लागेल की नाही लागेल हे एक गोष्ट आहे, कारण एवढा पाऊस झाला आहे त्यामुळे पाणी लागेलच अशी काही आवश्यकता नाही आहे. प्लॉट जर बघितला तर चांगल्या पद्धतीने आहे. लागवड तुम्ही जर बघितली तर याच्यावरती ट्रॅक्टरवरची लागवड आहे आणि याची जर अजून दुसरी शेंडी खोडणी करता आली, कारण हे लेट तूर आपल्याला दिसते, म्हणजे जेमतेम 60-70 दिवसाची ही तूर इकडं पाहायला मिळते. याची आता जर अशी दुसरी शेंडे खोडणी केली तर निश्चितच हे उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढेल, कारण त्याचे फुटवे अजून चांगल्या पद्धतीने फुटतील. आता याची जर हाईट बघितली तर साधारणतः कुठे 3.5-4 फूट आणि कुठं तर कमीच हाईट आहे. आता आडवं आपण असं पूर्ण दाखवू, तूर चांगल्या पद्धतीने सेट आहे, परंतु अजून जर उत्पन्न याच्यामध्ये घ्यायचं असेल, कारण याच्यात जे अंतर ठेवलेलं आहे ते भरपूर अंतर ठेवलेलं आहे, 8-8.5 फूट. ते अंतर भरणं गरजेचं असते, त्यासाठी याच्यात दुसरी शेंडे खोडणी ही गरजेची आहे. जर बघितलं याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता की इथे असं पाण्यासाठी आधीच त्याच्यामध्ये गट लावलेले आहेत त्याला तुरीला, आणि गट लावणं हे गरजेचं असतं. तर तुम्ही बघू शकता की सर्वदूर ह्या जो 2-2.5 एकराचा प्लॉट आहे तर सर्वदूर प्लॉट चांगला आहे.
फक्त याच्यामध्ये जी दुसरी शेंडे खुरणी करायची बाकी आहे ती यांनी करून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून उत्पन्नात आणखी वाढ त्यांना दिसेल. आणि हे तण व्यवस्थापन, आता तण व्यवस्थापन करण्यासाठी हे रोटर किंवा मग तणनाशक, आता तणनाशक जर मारायचं म्हटलं तर तुरीवर इकडे उडेल, किंवा आता तुरीतलं जर मारलं तरी चालते अजून, कारण आपल्याला माहिती आहे की जेमतेम महिनाच तुरीसाठी लागतो आता फुलं यायला, कारण दसरा झाल्यानंतर आणखी 8-15 दिवसानंतरच त्या तुरीला फुलं येतील. अशा पद्धतीने हा प्लॉट आहे. तुमच्याकडे कसं तुम्ही उत्पन्न घेता किंवा काय घेता ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. अशी तूर लागवड याच्यामध्ये कसं उत्पन्न होईल हे सुद्धा तुम्ही कळवा. आता जर आपल्या प्लॉटच्या तुलनेत आणि ह्या तुलनेत जर बघितलं तर बराचसा फरक आहे. इथं बघू शकता की तुम्ही खाली जे झाड आहे ते अजून त्याचा बुंदा बारीक बारीकच आहे, परंतु आपण जे मागे व्हिडिओ टाकले आपल्या प्लॉटमध्ये आणि लागवड करताना जे 2-2 दाणेच टाकलेले आहे त्याचा एकंदरीत बराचसा फायदा आपल्याला झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने तो ग्रोथ झालेली आहे त्या तुरीची. आपण जो मागचा व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये चांगलं आहे की कशा पद्धतीने त्याची ग्रोथ झालेली आहे. तर मित्रांनो, हा आपल्याला कोरा प्लॉट दिसला म्हणजे याच्यामध्ये कुठलंच उत्पन्न न घेतलेलं, त्यामुळे आपण हा एक व्हिडिओ बनवला. पुन्हा एकदा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा पद्धतीने हा प्लॉट आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.